ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक, मुख्य आरोपी निलेश फुंदे जेरबंद। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगरच्या नगर तालुका परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। लक्षवेध मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना, सेवानिवृत्त सैनिकांना आणि व्यापाऱ्यांना 12 ते 15% व्याजाचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य सूत्रधार निलेश शिवाजी फुंदे याला पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 24 तासात अटक केली आहे। आत्तापर्यंत सुमारे 3 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधला असून हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे। आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 316, 318, 61 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम 1999 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात महेश भोर, आकाश झगे, प्रदीप जगताप यांच्यासह 7 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की अशा भूलथापांना बळी पडू नका। अधिक माहितीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।